राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या। या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं विश्वनाथ फुलचंद पवार वय वर्ष 40 राहणार वरळेगाव तांडा हा गुरप्पा तांडा येथे हातभट्टी दारू गाळताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। त्याच्या ताब्यातून 3800 लिटर रसायन जप्त करण्यात आलंय। या पथकानं सीताराम तांड्यावर धाड टाकून 3600 लिटर रसायन जागीच नष्ट केलंय। आरोपी पळून गेल्यानं त्याचा शोध सुरू आहे। भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकानं बक्षीपरगा येथे 2600 लिटर रसायन जागीच नष्ट केलंय। दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकानं गुरप्पा तांडा येथील हातभट्टीवर 3800 लिटर रसायन नष्ट केलंय। सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक सचिन गुठे यांच्या पथकानं गणपत तांडा सीताराम तांड्यावरील झुडपात लपवून ठेवलेल्या प्लास्टिक बॅरेलमधील एकूण 6500 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलंय। तर अन्य एका कारवाईत दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड वय वर्ष 34 राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या MS13 DS 9013 या सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरून 2 रबरी ट्यूब मधून 180 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलाय। त्याच्या ताब्यातून 49,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकानं माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील पारधी वस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे वय वर्ष 23 ही महिला एका प्लास्टिक कॅन मध्ये 50 लिटर हातभट्टी दारूसह मिळून आल्यानं तिच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।